त्याच्यासाठी आपल्याला cos 0 ची व्हॅल्यू माहित असणे आवश्यक आहे. आपण we know that cos 0 ची व्हॅल्यू 1 लिहिली, cos pi by 6 ची व्हॅल्यू √3/2 लिहिली, cos pi by 3 ची व्हॅल्यू 1/2 लिहिलं, cos pi by 2 ची व्हॅल्यू 0 आपल्याला व्हॅल्यू माहित होत्या. तर 0 ला हे जी व्हॅल्यू दिली आहे 0 pi by 6 pi by 3 pi by 2 हे सर्व रॅडियन मध्ये आहे. त्याला डिग्री मध्ये कसं म्हणतात? 0 रॅडियन मध्ये त्याला डिग्री 0 ला 0च म्हणतात. cos pi by 6 ला डिग्री मध्ये 30 डिग्री म्हणतात, cos pi by 3 ला 60 डिग्री म्हणतात आणि cos pi by 2 ला 90 डिग्री म्हणतात. कन्सिडर करून आपण जो प्रश्न आहे तो लिहिला. प्रश्न म्हणतात आपला cos square 0 plus cos square pi by 6 plus cos square pi by 3 plus cos square pi by 2. cos 0 ची व्हॅल्यू आपण cos square 0 च्या जागी cos ची व्हॅल्यू पुट केली तर 1 त्याचा स्क्वेअर होता म्हणून स्क्वेअर केला, प्लस cos pi by 6 ची किती √3/2 आहे तर त्याचा स्क्वेअर केला, स्क्वेअर होता म्हणून स्क्वेअर केला. cos pi by 3 ची किती 1/2 आहे तर त्याचा स्क्वेअर होता म्हणून स्क्वेअर केला. cos pi by 2 ची 0 आहे तर त्याचा स्क्वेअर होता म्हणून स्क्वेअर केला. ठीक आहे. तर 1 ची व्हॅल्यू 1 लिहिली, 1 चा स्क्वेअर 1 झाला, √3 चा स्क्वेअर 3 झाला आणि 2 चा स्क्वेअर 4 झाला. 1 चा स्क्वेअर 1 झाला, 2 चा स्क्वेअर 4 झाला, 0 चा स्क्वेअर 0 होते. पण इथे आपण 0 निगेट केलं कारण ऍडिशन मध्ये 0 काही काउंटिंग केलं जात नाही कारण ऍडिशन आहे. ऍडिशन मध्ये त्याला काउंटिंग करतो. मग याच्या डिवाइड मध्ये 3 च्या डिवाइड मध्ये 4 आहे, 1 च्या डिवाइड मध्ये 4 आहे, 1 च्या डिवाइड मध्ये 4 नाही म्हणून आपण एलसीएम मध्ये 4 घेतलं. या 1 च्या डिवाइड मध्ये 4 नव्हता म्हणून 4 क्रॉस केला तर 1 4 1 चा 4 झाला म्हणून तो 4 लिहिला. याच्या डिवाइड मध्ये 4 आहे म्हणजे याचा जो न्यूमरेटर आहे तो जसा का तसा, याचा पण डिवाइड मध्ये 4 आहे त्याचा न्यूमरेटर जसा का तसा. 4 3 + 1 4 4 + 4 8 8/4 म्हणजे 2 होते. तर फायनल आन्सर